नमस्कार मंडळीनो, कसं आहे? बरं आहे ना? मी भारत आहे, तुम्ही बरंच असाल. तर आज आहे दिवाळी. दिवाळी म्हणजे इडं भरायचा दिवस. तर तुम्हाला माहित आहे दिवाळी आता संपली, आज शेवटची दिवाळी इडं भरायची. तर आम्ही आता चाललेलं इडं भरायला. तर बाबांनी दरवाजा उघडले आणि इड्याची तयारी बाबाने करून ठेवली नव्हती. तर मेलं करून ठेवली म्हणजे काय अहो, बाबा पण ऐकतात आहे का? त्याचे राहिले आरती बिरती तशीच राहिली. मग पप्पा आलं, मग म्हटलेलं चला आज सुरुवात करूया. मग काय जो सुरुवात आहे आरतीने, आणि नंतर त्यांना आठवलं अरे तिच्या दुपारच नाही आहे, आणि दुपारच होती टेबलावर. नंतर तर मोठ्याला दिसली. मग काय दुपारच घेतली. मग बाबा निघाले तिकडे दुपारात, आणि या दुपारात निकाल लागतात ना. मग बाबाला बोललं तर मी आणता. मग बाबा आलं इकडं. मग सगळी तयारी तर अगोदर करून ठेवली नव्हती. मग बाबांना विचारला बाबा हा काय, तर बाबांना सांगितली नारळ आहे, पानं आहेत, सुपाऱ्या आहेत, आणि आपलं हे आरतीचं ताट. म्हटलेलं चालेल. आता पडदा खाली कपडा तर हातरलेला होता, तुम्हाला सांगता. मग बाबांची झाली धांदल. धांदल झाली म्हणजे कसे आमची असते आता धांदल. मग दुपारात आणला, आणि मग त्या टोपाच्या खाली आम्हाला कशी दुपारात लाकवा लागते, त्या तांदूळ आणि असतात ना त्याच्यात. तुमच्याकडे कसं असतं तर आपल्याला माहीत नाही. मग सगळी तयारी केली, दुपारात दाखवलेली. मग दाखवल्याच्या नंतर पप्पा आलं. मग बसून सगळी तयारी करायला लागते ना. मग त्याच्यातलं सामान काढले बाहेर, सुपाऱ्या होत्या, सुपाऱ्या काढलीन. मग सुपाऱ्या काढल्याच्या नंतर म्हाताऱ्या बाबांना सांगितलं बसायला. मग म्हाताऱ्या बाबांना कसं पायामुलं बसता येत नव्हता. मग तर उठलं परत. मग काय सामान बिमान आणले ते पप्पाने तर सुरुवात केली. सुरुवात आमची बघा, सुरुवात तुमच्याकडे कसं माहीत नाही. अशी आमची सुरुवात असते देवदिवाळीची. मग मोठी दिवाळी कशी असते म्हणता विचारता ना, कशी असते ही बघा, अशी असते. तर अशा आपल्याला ते परंपरानुसार आम्हाला असं करायला लागतं. तर चौकोनाच टाईप करायचा, आणि मेलव तसं केले ना की मध्ये अशा रेषा. तर तुमच्याकडे पण तसंच असतं, पण काही जणांच्याकडे वेगळं असेल, काही जणांच्याकडे त्यांची परंपरा वेगळी असेल. तर आमची परंपरा अशी आहे, तर सर्वकडेच असेलच असं मला वाटतं. तर असं कोपरं काढायचं. कोपरं काढलं पप्पांना कसा लहानपणापासून तर जमलेला ना, तर पटापट पटापट येतं हो. असं मध्ये पण काढून घ्यायचं. आणि आपलं मेलं जो आताचं पोर काढतात आहे की, मेला आताच्या पोरांना येतच नाही. तर असं केल्यावर मध्ये करंगली ना, नाही तर मी याला कुठला पण बॉट घ्यायला नाही, करंगली लागते. करंगली नसा मग गोल 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 फिरवायचा. गोल फिरवून झाला की हा बघा असा सगळा चुकला नाही पाहिजे, सगळा करंगलीने करून घ्यायचा. मग पाना घ्यायची. पाना घेतली की पाना सोडून घ्यायची. आणि म्हातारा बाबा म्हणतो मला नाही दिली. मग म्हाताऱ्या बाबांच्याकडे मग पाना दिलेली. पानं दिली, मग लावे सुरुवात. तर मध्ये आता 5 बोवऱ्या केलेल्या होत्या, त्याच्यावर 5 पानं घ्यायची. प्रत्येक ह्याच्यावर प्रत्येक ह्याच्यावर 5 पानामध्ये 5 इडं, 5 सुपाऱ्या, 5 इडं, 5 खोबरा. आता तुम्हाला पुढे दाखवता. तर तुम्हाला नंतर 5-5 अशी पानं लावून घेतलेली, आणि घेतलेले म्हाताऱ्या बाबांचं मागं राहिलं. कसं म्हाताऱ्या बाबांचं वय पण झालं ना, त्यामुळे काय बोलू पण शकत नाही. तर तुम्हाला सांगता एवढी मजा येते ना सणाला. तुम्हाला वाटत असेल हे काय जो करतात, हो ह्याच्यात लय मजा आहे. तुम्हाला सांगता हो, किती पण असू दे माणसा, 2 असू दे, 4 असू दे, एक नंबर मजा येते. मग काय जो पप्पाने सुपारी ठेवली मध्ये, ठेवल्याच्या नंतर मग साईडला कसा भरलेला इडा कसा भरलेला जायला लागतो ना, मग सगळीकडे पानं लावायला लागतात. मग काय पप्पाने पण पानं लावायला सुरुवात केली, आणि दिवसात मोठ्यानं सुपाऱ्या हे करून घेतला, आणि फोडून घेतला. काय सुपारी बारीक करायला लागते एक सुपारी. मग काय जो ऐकता वाय की आम्ही म्हातारावाने हलू कासवाच्या गतीनं हलू हलू पाना लावले. मग पाना पप्पा आपलं बापा कसं समडीत कोंबडी. मग पटापट पटापट पानं लावले. मग पानं मोठा आपला सुपारी करतो, त्याला कशी सवय नाही ना अडकत्याची. तर त्यानं पण सुपारी हे करायला घेतला. मग म्हाताऱ्या बाबाने काहीतरी तिथं काहीतरी केली. मग झाला. मग या नारळ फोडला. नारळ फोडल्याच्या नंतर पाणी उडवला. मग का पाणी दाखवायला लागते ना देवाला, तर पाणी दाखवलं. मग त्याची तयारी तिकडे सुरू. ते कसं का खोबरायला लागतं 5 ना, तर त्यांना लगेच वाटी घेतला, शेंडी गडली घ्यायला लागते. तुम्हाला माहीत नसेल कारण शास्त्र आहे. तर तुम्हाला तशी फोडायची. मग त्याचं मोठं मोठं भाग येतील 5, तर 5 दिशेला 5 ठेवायचं. आणि त्याच्या मग म्हाताऱ्या बाबाने सुपारी घेतली, कारण त्याला जमत नव्हती ना सुपारी. मग एक एक फोड दिला, आणि त्यात
मग काय फोड दिल्याच्या नंतर जो काय ऐकता वय काय मी पण जरा पोझिशन घेतली व्हिडिओची. म्हटलं काय वरणी काढूया, कारण तर मेल्यांची थोबडी दिसत नव्हती ना. म्हटलं वरणी काढू, वरणी चांगली येते काही. मग काय जो जरा मोबाईल हलवला, मग तुम्हाला तर सगळ्या सुपाऱ्यावर खोबरा आणि ठेवलेला. मग म्हातारा बाबा आपले सुपारी फोडतात आहे, टाकतात आहे. मग पप्पाने सांगितले त्या फुलं आहेत ती ठेव. मग कारण फुला लागतात ना 5 याच्यावर 5 फुला. तर म्हातारा बाबाने विचारत होता, म्हातारा बाबा एवढीच काही फुलं गावली का, फुलेला आग गेली का वनवा गेला. तर म्हातारा बाबाला एवढीच गावली. मग तुम्हाला सांगता मग मी खाली उतारला, म्हटलं जवळनी घेता बाय. मग पप्पाने उठलं. मग तुम्हाला सांगता ह्यान गंधकटीला लावला आणि त्या सुपाऱ्यांना, आणि सुपाऱ्यांना लावल्यावर एक पुढं होती ते मधलीला लावला आणि साड्या. मग सुपाऱ्यांना सगळ्यांना गंधक लावायला लागतं. आणि मग काय त्याला आठवलं, मग माझा पण आलाय, मग स्वतःला पण मेल्यानं लावून घेतला. असं थोडीफार मस्करी चालते हो, कारण सण आहे ना. सणात मस्करी नसले तर सण नाही. मग मग घंटी दाखवून घेतला आणि देवाला दुपार दाखवला. मग अशी निरांजन पेटव. मग मम्मी आल्याच्या नंतर मग आरत लावली, आरतीला सुरुवात केली. आरत कशी आहे आपल्याकडं, आरत लावताना कसा घरच्यांचा, माहेर वसनींचा, मुंबईकरांचा, मग बाहेरच्यांचा, गाडी घोड्यांचा, सगळ्यांचा आरत लावलीन की लावल्याच्या नंतर सगळं एकदम व्यवस्थित पाहिजे ना. मुंबईकरी गावकरी सगळ्या देवाबिवांचा आरत लाव. चांग मला 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 चांग मला. मग अशा परीने झाला, सुरुवात झाली, संपला. मग म्हटलं आता आरतीतला गंधक लावायचा. तेवढ्या आपला जो संदीपदा आल्याच्या नंतर काय, संदीपदा आल्याच्या नंतर त्याला पण वाईट टीका लावली. मग माझा राहिला होता, मग मला पण लावली. आणि आपल्या व्हिडिओला मोबाईल असतो त्याला पण वाईट लावली. मग तुम्हाला सांगता ही आता 5 पाना आणि 10 पाना, ही 10 पाना मात्र कसली नेली. तुम्हाला सांगते ही 10 पानं देवाशी ठेवायची असतात आणि ती 5 पानं असतात ना ती तुळशीची ठेवायची असतात. आणि ही मग सगळी पानं साईडची जमा करायची. आणि ही पानं आहे ना ती देवाला लागतात. ती प्रत्येक ठेवतं का नाही मला माहीत नाही, पण ती ठेवल्याच्या नंतर हा इडा असतो. त्याला नाव एक आहे दुसरा, पण आठवत नाही म्हणून आता काय समजत नाही. पण इडा म्हणतात. तो म्हातारा बाबाने विचारला, म्हातारा बाबाने पण इडाच म्हटली. तो इडा म्हातारा बाबाने घेतली आणि पप्पानं पण येत नव्हता. मग मोठा आल्याच्या नंतर तुम्हाला सांगता हा इडा घ्यायला ना नशीब लागतं. आणि तुम्हाला सांगतं त्या इडा मोठ्याला पण भेटला, मोठ्याला पण पाया पडला. आणि म्हातारा बाबा त्यांच्या हातात होता, त्यांना बोलला ठेवा बाजूला, कारण आता उचलायला लागतं ना. आणि 4 जण 4 कोपऱ्यानं 4 जण उचलायला लागतात. तुम्हाला सांगता ही 4 परंपरा आहे ना, 1 नंबर परंपरा आहे. आताच्या पोरांना काय माहीत नसेल, पण ठीक आहे. आता ही शेवटची पिढी सांभाळते, त्याच्यानंतर सांभाळतील का काय माहीत नाही, पण ही फलेवर ठेवायची असते. आणि ही पूर्ण व्हिडिओ बघितले धन्यवाद. आणि माझ्या यूट्यूब चॅनलला, कोकणी दीपेश यूट्यूब चॅनलला सपोर्ट करा, फुल सपोर्ट करा. एन्जॉय.